म्हणजे काय आहे, प्राण्यांचे आणि माणसांचे जर गुणधर्म जर आपण शोधले तर प्राण्यामध्ये 4 गुणधर्म आणि माणसामध्ये 5 गुणधर्म. प्राण्यांचे गुणधर्म कोणते आहे? आता बायोलॉजीवाला कोणतरी असेलच त्याचा, काय आहे ना? तर सांगतो. आहार विहार, आहार विहार, खाणे आणि फिरणे, आहार विहार, भय, निद्रा आणि मैथून, इतकंच आहे. जसं उदाहरणस्वरूप आपण रस्त्यानं चाललो तर एखादी म्हैस आपल्या मागं लागली किंवा बैल आपल्या मागं लागला किंवा कुत्रा आपल्या मागं लागला, तर त्या बैलाचं, कुत्र्याचं, म्हशीचं आपल्याशी वैरत्व नाही आहे, ना आपली त्याची ओळखी सुद्धा नाही, नाही नातही नाही. मग ते आपल्यावर का आक्रमण करते? फक्त त्याच्यातला एक गुणधर्म भय. कोणतं? भय. त्याला वाटते हे माझ्या याच्यापासून मला संकट आहे, हे मला मारणार आहे, समाप्त करणार आहे, म्हणून ते आपल्या पूर्ण ताकदीनिशी समोरच्या व्यक्तीवर आक्रमण करते. आहार विहार, भय, निद्रा, मैथून, एवढ्याच गोष्टी आहेत प्राण्यामध्ये. माणसामध्ये त्याच्यात अजून एक गुण आहे, त्याचं नाव आहे प्रज्ञा. त्याचं नाव काय? प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा हे शस्त्र. प्रज्ञेला नॉलेज, विजडम तर म्हणतातच, पण शुद्ध प्रज्ञा जशी शुद्ध होत जाते, तर प्रज्ञेला निर्मळ बुद्धी म्हणतात. कोणती बुद्धी? निर्मळ बुद्धी. आणि निर्मळ बुद्धीचं नाव आहे भगवान बुद्ध. निर्मळ बुद्धीचं नाव काय? भगवान बुद्ध. मी तुम्हाला तुमचा धर्म बदलवण्यासाठी आलो नाही, पहिली गोष्ट. धर्म बदलवण्यासाठी आलो नाही आणि बुद्धाची वकालत करण्यासाठी आलो. मी बुद्धाचा भक्त नाही, पहिली गोष्ट. नाही आहे बुद्धाचा, मला गरज नाही बुद्धाचा भक्त होण्याची. मी बुद्धाचा भक्त नाही, मी बाबासाहेबाचाही भक्त. मी बाबासाहेबाचा विद्यार्थी. काय आहे? विद्यार्थी आहे, भक्त नाही आहे. भक्त हा आंधळा असते. काय असते? आंधळा असते, त्याच्यावर प्रज्ञा नसते. काय? भक्त. तर या दृष्टीनं जर आपण मानवाचं जर पाहिलं, आता भौगोलिक दृष्टीनं जर विचार केला, आताच्या काळामध्ये माणूस हा इतका विकसित झाला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या आधारावर त्यांना आता सर्व आकाशगंगा आणि सर्व काय काय सर्व शोधून काढलं. त्यानं सूर्यामध्ये हेलियम किती आहे आणि हायड्रोजन किती आहे तेही त्यानं शोधून काढलं, अंतरही शोधून काढलं. अनेक हा सूर्य जो आहे, या सूर्यापेक्षा अनेक सूर्य आहे जगात, असंही त्यानं शोधून काढलं. आकाशगंगेमध्ये अनेक सूर्य आहेत. इतकं त्यानं शोधून काढलं, पण त्याला स्वर्ग नरक कुठं सापडलं? काय? नाही सापडलं स्वर्ग नरक कुठं. मग या माणसानं हे शोधलं आणि या शोधामध्ये त्याला एक शोध अजून लागला का ज्या ग्रहावर मनुष्य आहे त्याच ग्रहावर सृष्टी आहे. सृष्टी म्हणजे काय? पाणी, हवा, वायू झालं, पृथ्वी झालं, पाणी झालं, किंवा हे झाडं झुडपं झाले का, ते सर्व ज्या ग्रहावर मनुष्य आहे त्या ग्रहावर सर्वच आहे. ज्या ग्रहावर मनुष्य नाही त्या ग्रहावर कोणतीही सृष्टी नाही. तुम्हाला आता माहीतच आहे, भूगोलाचे आपण विद्यार्थी आहोत. कमीत कमी 10वी पर्यंत तर भूगोल होताच आपल्याला. त्याचा ग्रॅव्हिटेशनल पॉवर किती आहे? 1/6 आहे ना, 1/6 आहे त्याचं. तिथं उड्या मारत चालायला लागते, माणसाला सरळ चालता येत नाही. तर आणि ह्या वस्तू ज्या आहेत, सर्व निर्माण झालेल्या वस्तू, त्या सर्व वस्तू माणसाच्या उपयोगात येण्यासाठी या वस्तू आहेत. झाडाची उंची इतकीच का आहे? या नदीमध्ये पाणीच का आहे? दगडच का नाही? या वातावरणामध्ये वायूच का आहे? या 18-20 किलोमीटरच्या वर ओझोनच का आहे ना? हे सर्व माणसाला गृहीत धरून ज्यावेळी मनुष्य समाप्त होईल त्यावेळी हे सृष्टी सुद्धा समाप्त होईल. ज्या वस्तूचा काही उपयोग होत नाही त्या समाप्त होते का नाही? आता म्हणजे हे जसं आपले पहिले जसे साधे फोन होते, लँडलाईन,
लँडलाईन होते. आता लँडलाईन कुठं कुठं राहिले? फक्त ऑफिसमध्ये. गव्हर्नमेंट ऑफिस किंवा मॅनेजमेंट ऑफिस जे असते तिथं लँडलाईन राहिले. सर्वसाधारण माणसाच्या घरी लँडलाईन नाही आहे. लहान मुलांना लँडलाईन